जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं आणि चॅनलचं दर्शकांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. बघा, तुमच्या विचारांना पटतील किंवा मला माहिती आहे या पद्धतीनेच मी आजवर व्हिडिओ बनवत आलेली आहे. मला जेवढं ज्ञान आहे किंवा ज्या गोष्टी खरंच अध्यात्मात जाऊन गरजेच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत आणि ज्याने तुमच्या आयुष्याला गती मिळेल, असेच मी छोटे छोटे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आजवर तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. त्याच पद्धतीने आजचाही व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे, माहितीपूर्ण आहे आणि गरजेचा आहे. बघा, आपण आजपर्यंत जी व्हिडिओ बनवलेत त्यामध्ये वारं, संचार, अध्यात्मामध्ये किंवा इतर आपल्या आयुष्यातील गोष्टीमध्ये काय गरजेचं आहे किंवा आपण काय चुकतो यावरती मी बरेचसे व्हिडिओ बनवले आहे. पण आजचा व्हिडिओ वेगळा आहे. तो म्हणजे जेव्हा आपण अध्यात्मात असू किंवा सर्वसाधारण आयुष्य जगत असू किंवा वार संचार याच्याशी रिलेटेड गोष्टी असू दे, त्यावेळेस आपण योग्य मार्गावर आहोत याचा सबब किंवा याची ग्वाही कशी मिळते किंवा आपण योग्य गुरु केले आहेत हे कसं ओळखायचं आहे किंवा तुम्ही अध्यात्मामध्ये किंवा इतर सगळ्याच बाबतीत संचार अवस्थेत, वाराच्या अवस्थेत तुम्ही ज्या मार्गावर चाललेला आहात तो मार्ग खरा आहे आणि योग्य आहे हे कसं ओळखायचं, म्हणजे हे कसं कळतं, ठीक आहे, त्याचे अनुभव काय येतात, तुम्ही काय अनुभवता यामध्ये. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही ओके आहात, बरोबर आहात, आता काही बघायची गरज नाही, काही शोधायची गरज नाही. हे कधी समजतं, कसं समजतं किंवा त्या वेळेला ते समजून जातं किंवा त्याचे आपल्याला अनुभव येतात, हे आपण ह्या आजच्या व्हिडिओतनं सांगणार आहोत. पहा, जेव्हा आपण अध्यात्म असो, सर्वसाधारण आयुष्य असो किंवा इतर कोणताही मार्ग असू दे, जेव्हा आपण गुरूंविषयी चर्चा करतो किंवा आपण अध्यात्मामध्ये पदार्पणाविषयी चर्चा करतो की आपली फसगत व्हायला नको, आपण आत्ताच्या काळात 10दा ही गोष्ट करत असताना विचार करतो. कारण बघा, जेव्हा आम्हालाही वैयक्तिक फोन येतात त्यावेळेसही लोकांचं आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा प्रश्नचिन्हासारखा असतो. म्हणजे योग्य आहे का हे ठिकाण, आपल्याला इथं योग्य समाधान मिळेल का, ठीक आहे तर अगदीच बरोबर आहे, अगदीच चांगली गोष्ट आहे आणि असंच करायला हवं आहे. कारण काय माहिती, आपण ही एक वस्तू नाही किंवा ही एखादी गोष्ट नाही की घेतली, घरी आणली, पाहिली, नाही पटली तर परत केली. हे असं होत नाही आणि हे चुकीचं पण आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला स्वीकारला तेव्हा तिला आपण तिच्या सर्व गुणांनी, चांगल्या वाईट गुणांनी स्वीकारायचं असतं आणि हेच आपल्याला अध्यात्म शिकवतं. पहा, जेव्हा आपण गुरु करण्याचा निर्णय घेतो किंवा आपल्याला संचार वगैरे येतो त्यावेळेस आपण गुरूंच्या शोधामध्ये असतोय आणि बऱ्याचदा गोष्टी अशा होतात की गोष्टी झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण चुकलोय, आपण योग्य मार्गावर नाही. पण हे जर सुरुवातीपासून आपल्याला समजायला पाहिजे तर त्यासाठी काही अनुभव असतात, काही लक्षणं असतात, काही संकेत असतात, काही दृष्टांत असतात. जे दृष्टांत, जे संकेत साक्षात भगवंत आपल्याला देतो. तुम्ही योग्य चरणांवरती आहात की नाही याची प्रचिती तुम्हाला भगवंत देत असतो. फक्त कान, नाक, डोळे, तुमचं चित्त भानावर असायला हवं. लक्षात येते, ज्यावेळेस आपण योग्य चरणांवरती जातो की नाही त्यावेळेस आपल्या आयुष्याला एक पॉझिटिव्हिटी कव्हर करते. म्हणजे मुळात खरं आणि खोटं या गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात. एक वेगळी अनुभूती असते, एक वेगळं सत्य असतं, प्रचिती असते, खूप अशा दिव्य गोष्टी असतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की तुम्ही त्या ठिकाणावरती, त्या चरणांवरती गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात सदमार्ग मिळायला चालू होऊन जातात
अक्षरशः तुमच्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक गोष्टी, सजीव निर्जीवही तुम्हाला चांगल्या वाईटातला फरक करायला शिकवते. एखादी गोष्ट हातून जर चुकीची होणार असेल तर ती होता होता राहते. आणि मुळात योग्य चरणांवरती असाल तर हा निसर्गच नाही तर भगवंतही तुमच्या पाठीशी असतो. तो तुम्हाला साह्य करत असतो प्रत्येक संकटातनं, प्रत्येक अडचणीतनं मार्ग काढण्यासाठी. आणि ज्यावेळेस असं व्हायला चालू होऊन जातं ना, तर समजून घ्यायचं की आपण योग्य चरणांवरती आहोत, योग्य ठिकाणी आहोत आणि आता आपल्या आयुष्याला गती मिळाल्यापासून राहणार नाही. मुळात ज्या ठिकाणी जाताय, ज्या सद्गुरूंचरणी तुम्ही जाताय, त्यांना स्वतःला सिद्ध करायची गरज नसते आणि ते कधी करणार पण नाहीत. कारण ते स्वतः एक दिव्य तत्व असतात. ते तुम्हाला कधी सांगणार नाहीत की मी असा आहे, मी तसा आहे. त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या उठण्यातनं, बसण्यातनं, त्यांच्या सहवासातनं त्या व्यक्तीचं सामर्थ्य, दिव्यत्व तुमच्या लक्षात येतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण म्हणतो पहा, एक परिसाच्या सहवासात जर लोखंड घेत तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात गुरु हे तत्व सोनं असतं. एक खरी गादी त्या लोखंडाला परिसाच्या सानिध्यात आणते आणि त्या लोखंडाचं सोनं केल्याशिवाय सोडत नाही. एक म्हण आहे अजून एक, ढवळ्या शेजारी पवळा बांधला तर वान नाही तर गुण लागतोच. संतांच्या संगतीमध्ये जेव्हा जाल ना तुम्ही तर नक्कीच त्यांच्यासारखे नाही पण अनुकरण केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आणि हेच तर सगळ्यात मोठं लक्षण असतं. तुमच्यात होणारे बदल, तुमच्यात वागण्यात, उठण्यात, बसण्यात होणारे बदल हे तुमच्यातील प्रगतीचं लक्षण आहे. आणि तुम्ही जर योग्य चरणांवरती असाल, योग्य गादीवर गेलेले असाल, तुमची जर फसवणूक होत नसेल तर मुळात सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे तुम्ही अंतर्बाह्य बदलले जाल. दिखावा करण्याची गरज राहत नाही. सत्य समोर असतं आणि जिथं असतं तिथं दिखाव्या करण्याची गरजच नसते, कारण ती खरी ताकद असते. लक्षात येते. योग्य सद्गुरू हे खूप भाग्याने मिळतात. आणि सगळ्यात मोठं लक्षण हे आहे की एक वेगळा अनुभव, म्हणजे एक वेगळा सुगंध, एक वेगळा सहवास, एक वेगळी अनुभूती, एक वेगळं दिव्यत्व त्यांच्या सहवासात लाभत असतं. साक्षात परमेश्वर कृपा करतो तर तुम्ही योग्य गुरूंच्या चरणावर आहात, हे लक्षण आहे. भगवंताचं दर्शन होतं का तर तुम्ही योग्य गुरूंच्या चरणावर आहे, त्यामुळे नाही की तुम्ही योग्य भगवंताची सेवा करताय म्हणून तुम्हाला गुरु मिळाले. हे मी बऱ्याचदा सांगत आलेली आहे की भक्ती गुरूंची करा, देवाची नाही. कारण गुरु भक्तीनेच ईश्वराचं दर्शन होतं. ईश्वराच्या भक्तीने गुरु नाहीत मिळत. गुरूंमध्ये खूप सामर्थ्य आहे, खूप ताकद आहे आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे थोडक्यात एक अनुभव आहे तो. आणि त्या अनुभवातून आपण कळतं, आपल्याला समजतं की तुम्ही योग्य चरणांवरती आहात. फक्त पाऊल टाकत असताना फुंकून टाका, जेणेकरून चुकीच्या ठिकाणी पाऊल पडणार नाही. आणि खूप असे अनुभव आहेत योग्य मार्गावर जात असताना, योग्य गोष्टी घडत असताना. मुळात ज्या ठिकाणी तुम्ही जाताय, ज्या गादीवरती तुम्ही जाताय, तेथील गुरूंना किंवा तेथील बाबांना, महाराजांना किंवा जी कोणी ताई, अक्का, माई असतील तर त्यांना तुम्हाला पटवून देण्याची गरज नसते की ते कोण आहेत. कारण अध्यात्माने, परमेश्वराने, ह्या ब्रह्मांडाने त्यांच्यामध्ये इतका बदल केलेला असतोय की ते स्वतःच परब्रह्म रूपामध्ये गेलेले असतात. सात्विकता आलेली असते, एक चेहऱ्यावरती तेज असतं, जे तेज मेकअपनी नाही
तर सात्विकतेने, भक्तीने, अध्यात्माने झळकतं. आणि हीच खऱ्या गुरूंची कृपा असते. भगवंत करो तुम्ही योग्य मार्गावरच असावा, हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना आहे. खूप सहज आणि सोप्या पद्धतीने आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे ओळखता येते. फक्त डोळे उघडे ठेवा. बघा बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. मी अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीमुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत असते आणि ती गरजेची असते. बघा, डोंगर पार करण्याआधी तुम्हाला काही अंतर सुरुवातीपासूनच त्याचा चढ कमी करावा लागतो. नाहीतर अचानक डोंगराच्या पायऱ्यावरती एकदम डोंगर नाही तर एक पद्धतीने तो डोंगर तुम्हाला चढावा लागतो, नाहीतर शक्य नाही ते. तोच प्रकार मी चालवलेला आहे व्हिडिओमार्फत. छोट्यातल्या छोट्या गोष्टीत जीवनात जे खरं सत्य आहे ते तुमच्यापर्यंत आणत आहे आणि त्यातनंच तुम्हाला बरंचसं काही शिकायला मिळेल. कदाचित खरं खोटं, सत्य असत्य हे तरी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. बाकी सगळी तुमची इच्छा. माझ्या गुरुकृपेने, माझ्या ज्ञानाने मला तुम्हाला जेवढं चांगल्या मार्गावर नेता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर पहा, तुम्हाला काही आध्यात्मिक अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर आपला नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या खाली. तुम्ही मला कॉल, मेसेज आणि कमेंट करू शकता. जय आदिशक्ती. आदेश.